सर्व बंधू आणि भगिनींना गुढीपाडव्याच्या गोड गोड नाविन्यपूर्ण शुभेच्छा. भारतवर्षातील अनेक सणांपैकी गुढीपाडवा हा अतिशय हर्ष उल्हासाने साजरा होणारा एक नाविन्यपूर्ण सण. हा सण भारतात अनेक राज्यात साजरा केला जातो. मराठी माणसांच्या नवीन वर्षाचा हा पहिला दिवस. या सण साजरा करण्याच्या मागे नैसर्गिक, ऐतिहासिक, आध्यात्मिक अशी विविध कारण आहे. नैसर्गिक कारण पाहिले तर हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच चैत्र महिन्यातल्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. चैत्राच्या अगोदरचा महिना म्हणजे फाल्गुन. फाल्गुन म्हणजे वर्षाचा शेवटचा महिना. चैत्र म्हणजे वर्षाचा सुरुवातीचा महिना. फाल्गुन म्हणजे एक वर्षाचा अंत आणि चैत्र म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात. फाल्गुन महिन्यामध्ये ग्रीष्म ऋतू असल्यामुळे संपूर्ण निसर्गात बांग झालेली असते. अशा या निस्तेज निसर्गाला उभा टवटरी ताजेतवाने आणि प्रफुल्लित करणारा महिना म्हणजे हा पुढचा वसंत ऋतू म्हणजेच चैत्राची सुरुवात. चैत्राच्या महिन्यात संपूर्ण निसर्ग, संपूर्ण चराचर चैतन्यतेने उजळून निघतं. जणू चैतन्याच्या लाटांचा वर्षाव होत असतो. झाडांना कधी पालवी येते, निसर्ग हसू लागतो. यामागचे ऐतिहासिक किंवा पौराणिक कारण ही असे आहे की उपवरीच्या राजाला इंद्रदेवाने एक काठी दिली होती. ही काठी उपरीक्ष राजाने आपल्या घरासमोर जमिनीमध्ये रोवली. त्याला रेशमी वस्त्र बांधले आणि त्याची पूजा केली. तो दिवस म्हणजे चैत्र महिन्यातला हा पहिला दिवस. ही काठी म्हणजे विजयाचे, समृद्धीचे प्रतीक मानले जाऊ लागलं. म्हणून पुढे अनेक राजांनी देखील आपल्या घरासमोर अशी काठी रोवून त्याची पूजा सुरू केली. तिला पुढे गोडी हे नाव दिले गेले. शालिवाहन नावाच्या कुंभाराने शक नावाच्या असुरांचा पराभव करण्यासाठी 6,000 मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले आणि त्यामध्ये प्राण घाले. त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. या शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक्य म्हणून सुरू झाली. इतिहासामध्ये अजूनही महत्वपूर्ण कहाणी आहे की 14 वर्षाचा आपला वनवास संपवून रावणासारख्या शत्रूचा पराभव करू आजच्याच दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीराम अयोध्येला परतले. याच दिवशी ब्रह्मदेवाने नवीन विश्वाची निर्मिती केली. म्हणून म्हणतात सत्ययुगीनाभी इथूनच सुरुवात झाली. अजून याच्या मागचा इतिहास जातो की राजे शिवाजी यांनी आपला विजय उत्सव साजरा करण्यासाठी याच दिवसाची निवड केली होती.
तर आता आपण पाहूया याच्या मागे सत्य, यथार्थ आणि ईश्वरीय संदेश असलेलं सांकेतिक कारण काय आहे. ग्रीष्म ऋतू हा पानबळीचा ऋतू, जिथे जीवनातून आनंद, उत्साह, समृद्धी संपूर्णपणे निस्तेज झालेली असते. आता जर आपण विश्राम दृष्टीने जर पाहिले तर ग्रीष्म ऋतू म्हणजेच किंवा फाल्गुन महिना म्हणजेच कलियुगाचा संपूर्ण कालावधी आहे. या कलियुगाच्या कालावधीमध्ये आज मानव आपल्या नैतिक मूल्यांपासून दूर गेला. त्याच्यातली ती नैतिकता हरवली. त्याचं मानवी शून्य जीवन हे आज त्याला निस्तेज जीवनाकडे घेऊन जात आहे. अश्वबेरी पुन्हा मानवी जीवनामध्ये नैतिकतेचं बीज रोवण्यासाठी एक नवीन कालावधी सुरू झाला आणि तो म्हणजे संधिकाल, सुम्नयोग. कलियुगाचा अंत म्हणजे फाल्गुन महिन्याचा अंत आणि पुन्हा चैत्राची सुरुवात म्हणजेच नवीन युगाची, नवीन कल्पाची सुरुवात. अशा कल्पांतामध्ये मानव जीवना पुन्हा सतेज बनव. त्याच्या जीवनाला मानवी मूल्य देव. त्याला पुन्हा सुसंस्कारी बनव. एक श्रेष्ठ सुसंस्कारी जीवनाची सुरुवात, एक श्रेष्ठ सतयुगी श्रेष्ठ दैवी संस्काराची सुरुवात, हाच हा कालावधी आहे. सतीवाला दर्शवणारा हा काळ, कलियुगाचा अंत आणि सतीवाची सोनेरी पहाट पुन्हा पुरवण्यासाठी स्वप्न विश्वाधारोळी चैतन्यता उमग उत्सव पुन्हा त्याचा आविष्कार करण्यासाठी निराकार परमात्मा शिव ने प्रजापिता ब्रह्मा म्हणजेच ब्रह्मदेवाच्या द्वारे पुन्हा ज्ञानाच्या कलशोप ज्ञान अमृत देऊन निस्तेज मानवावरती ज्ञानाचे शुंपण करून त्याच्या जीवनाला नदी पालवी देव करतायत. तो काळ म्हणजे सत्याचा हा संधायवाचा काळ. सत्ययुगाचा म्हणजे वसंत ऋतू फुलवण्याचा हा काळ. हा काळ म्हणजे ब्रह्माची रात्र, कलियुगाचा अंत आणि ब्रह्माचा दिवस म्हणजे सतयुगाची सुरुवात. या कलियुगामध्ये आपण सर्वत्र पाहत आहोत भ्रष्टाचार, अत्याचार, पापाचा आणि महाविकारांचा कसा बोलबळा आहे. प्रत्येक मानवात्मा विकाररूपी रावणाच्या अधीन आहे. अशा या रावणाच्या म्हणजेच मनोविकाराच्या पाशातनं मुक्त करण्यासाठी स्वतः ईश्वर राजयोगाचे एक शस्त्र प्रत्येक मानवाला प्रदान करत राहे. जो मानव आत्मा ईश्वरीय ज्ञान आणि योग या शस्त्राच्या आधारे आपल्यामध्ये रावण म्हणजे बहुविकारांवरती विजय प्राप्त करतो, तेव्हा हेच मानव विजयी आत्मे सत्यम म्हणजे अमृतच्यात पुन्हा प्रवेश करतात आणि पुन्हा विक्रमाची राज्याची सुरुवात होते. अशा या खऱ्या गुढीपाडव्याला म्हणजेच रामराज्याची सुरुवात करायची असेल तर या ईश्वरीय ज्ञान योगाच्या माध्यमातून रामावरती विजय प्राप्त करणे म्हणजेच गुढूप्रमाणे आपल्या शिन्नला तप्तंग बनवणे. आपल्याला
सर्वश्रेष्ठ देवपद प्राप्त करून देण्यासाठी परमात्मा या लहान गुडीला रोवत आहे. या गुढीवरची साखरेची माळ म्हणजेच आपल्या दैनिक जीवनातला मधुरता आणि हा गोडवा आहे. हे रेशमी वस्त्र आपल्या समृद्ध ऐश्वर्याने भरलेल्या जीवनाचं प्रतीक आहे. अशा सुख समृद्धी आणि वैभवाने नटलेल्या नवीन पुन्हा प्रवेश करायचा असेल तर आपल्याला अज्ञान अंधकाररूपी मरवल दूर करो ईश्वरीय ज्ञानानं आत्मसात करून स्वतःच्या चेपरेनं जागरूक राहायचा. वसंत फुलवायचा हा ऋतू आहे. चला तर जिंगला पुन्हा सोनेरी करायचे असेल तर ईश्वरीय ज्ञानाची गुढी पुन्हा उभारूया. तर पुन्हा आजच्या दिवसाच्या ती अनेक गोड शुभेच्छा. ओम शांती.